नमस्कार मित्रांनो. आज आपण बँक निफ्टीसाठी इंट्राडे स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. ही स्ट्रॅटेजी आपण बँक निफ्टीच्या ऑप्शन ट्रेडिंगसाठी यूज करणार आहोत. आज आपण जी स्ट्रॅटेजी बघणार आहोत त्याला गोल्डन क्रॉसओव्हर स्ट्रॅटेजी असं म्हणतात. क्रॉसओव्हर म्हणजे काय की लाईन एकमेकांना क्रॉस करतायत आणि आपण तेव्हा एंट्री घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण कोणते कोणते इंडिकेटर यूज करणार आहोत, तर इंडिकेटरमध्ये यायचं आणि इंडिकेटरमध्ये मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल शोधायचा. असे 3 मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल यूज करायचे. मी इथं ऑलरेडी लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता मी 3 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे 3 EMA यूज केलेत. त्याची लेंथ आहे 4, 9, 18. मी इथं सेटिंगमध्ये आले तर लेंथ त्याची 4, 9, 18 अशी सेट करू शकता. प्रत्येकाचा कलर आपण ग्रीन, रेड आणि ब्ल्यू असंच घेणार आहे. तर त्याचं कारण असं की आपल्याला कधी काही अडचण आली आणि तुम्ही मला विचारत असाल तर मला तुम्हाला सांगायला मदत होईल, म्हणून हे आपण कायम एक डिसिप्लिनमध्ये ठेवण्यासाठी आपण हेच कलर कोड यूज करणार आहोत. आता हे 3 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज लाईन चार्टवरती लावल्यानंतर मला काही लाईन चार्टमध्ये जाताना दिसत आहेत. आता ह्याचा इंट्राडेसाठी कसा यूज करायचा, तर आपण टाइम फ्रेम 15 मिनिट आणि 5 मिनिटाचा यूज करणार आहोत. तर 15 मिनिट केलं तर असा चार्ट दिसेल आणि 5 मिनिट यूज केला असा काहीसा चार्ट दिसेल, बरोबर. आता समजा मी तुम्हाला 15 मिनिटावरती गोष्टी एक्सप्लेन करेल, त्याच तुम्ही 5 मिनिटाच्या चार्टवरती सुद्धा लावू शकता. तर ही स्ट्रॅटेजी यूज कशी करायची, तर मार्केटमध्ये जेव्हा ब्लॅक EMA लाईन, रेड EMA लाईन ही ग्रीन लाईन वरतून खाली कट करेल आणि जेव्हा ही रेड लाईन सुद्धा त्याला खाली कट करेल, असा काहीसा पॅटर्न तयार होईल. म्हणजे खाली सर्वात खाली ग्रीन लाईन आहे, अशी खाली ग्रीन लाईन चालू आहे, रेड लाईन चालू आहे आणि वरती अशी ब्लॅक लाईन चालू आहे, तेव्हा समजायचं मार्केट खाली जाणार आहे. आणि जेव्हा मार्केटमध्ये समजा ही ब्लॅक लाईन आहे, ही रेड लाईन आहे, ही आपली ग्रीन लाईन आहे, जेव्हा ग्रीन लाईन रेड लाईन आणि ब्लॅक लाईनला खालून कट करेल आणि जेव्हा ही रेड लाईन सुद्धा ब्लॅक लाईनला अशी कट करेल आणि एक पॅटर्न तयार होईल. सर्वात वरती ग्रीन लाईन आहे, रेड लाईन आहे आणि नंतर खाली ब्लॅक लाईन आहे, तेव्हा समजायचं मार्केटमध्ये अप ट्रेंड येणार आहे, मार्केट वरती जाणार आहे. आता चार्टवरती बघूयात की ही स्ट्रॅटेजी कशी काम करणार आहे. आता फर्स्ट आपण स्ट्रॅटेजी समजून घेऊया आणि नंतर ना मार्केटमध्ये ती आपण कशी यूज करणार, तोपर्यंत पिवोट पॉईंट हाईड करतो. आता मी जसं म्हणलं की इथं तुम्ही नीट बघा, तर काय झालंय ही जी ग्रीन लाईन आहे ती फर्स्ट खाली होती, त्यांनी इथे काय केलं, क्रॉस केली. ते दिसते त्या रेड लाईनला आणि ह्या ब्लू लाईनला खालून वरती कट केले आणि त्याच्यानंतरनं ह्या रेड लाईननी सुद्धा ह्या ब्लू लाईनला खालून वरती कट केलेलं आहे, बरोबर. तेव्हा मार्केटमध्ये आपण एंट्री घेतली, मार्केट अप ट्रेंडला गेलं. आपण कुठे एंट्री यायची ते बघूयात, पण फर्स्ट समजून घ्या की ट्रेंड कसा चेंज होणार, मार्केट खालीवरती कसं जाणार आहे. आता इथं पण बघा की ग्रीन लाईन आहे, त्यांनी रेड आणि ब्ल्यू लाईनला कट केलेलं आहे, ते कट केलं आणि नंतर रेड लाईननी ब्ल्यू लाईनला वरतून खाली कट केले. तर आपण इथं एंट्री घेणार. इथं डाऊन ट्रेंड आला. अजून एखादं उदाहरण पाहूयात. हे बघा, ही इथं ग्रीन लाईन होती, ही ग्रीन लाईन दिसते, त्याच्या खाली रेड लाईन, त्याच्या खाली ब्लू लाईन. जेव्हा ह्या ग्रीन लाईननी इथे ह्याला कट केलं तर इथं तुम्ही बघू शकता की इथं कट झाले पण आपल्याला क्लिअर दिसत नाही. ते जस्ट लाईन असं वाटते एकमेकांच्या वरती. आपण इथे एंट्री घेणार का, नाही. आपण वेट केलं की आपल्याला एक क्लिअर सिग्नल भेटेल. इथं बघा की डाऊनफॉल आला. आता इथं कट केला, बघू शकता ह्या रेड लाईननी सुद्धा इथे कुठेतरी त्या ब्ल्यू लाईनला वरतून खाली कट केलंय. आपण ह्या कॅन्डलमध्ये एंट्री घेतो. हे झालं डाऊनफॉलचं एक्झाम्पल. अप ट्रेंडसाठी हे बघा, आपल्याला काय पाहिजे की ग्रीन लाईननी या 2 लाईनला वरती कट केलंय आणि रेड लाईननी सुद्धा ब्ल्यू लाईनला अप साईडला कट केलं, तेव्हा आपण एंट्री घेणार. आता एंट्री कुठे घ्यायची, जेव्हा मार्केट
इथे फॉल व्हायला लागलं आणि फर्स्ट आपल्याला इथं क्रॉस होताना दिसलं. आपण इथं लगेच एंट्री घेणार आहे का? इथं बघा आपल्याला पॅटर्न तयार होताना दिसतो का आपला? नाही. पहिला ग्रीन आहे, नंतर ब्लू आहे आणि रेड आहे. म्हणजे डाऊनफॉल तयार झालाय का? नाही झालेला. मग डाऊनफॉल कधी आला? ह्या रेड लाईननी त्या ब्लू लाईनला कट केला आणि इथं आपल्याला तिन्ही लाईन एक पॅटर्न मध्ये दिसल्या. इथं ग्रीन, रेड, ब्लू. ह्या कॅन्डलमध्ये आपण एंट्री घेऊ शकलो असतो जेव्हा ह्या कॅन्डलचा लो ब्रेक झाला. हा इथं लो ब्रेक झाला, मस्त खालपर्यंत एक फॉल आला. आता ह्याच्या 4, 9, 18ची जी EMA लाईन आहे ह्याच्यामध्ये 9 आणि 18 सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करणार, हे लक्षात ठेवा. इथं क्रॉस ओव्हर दिलाय. आपल्याला काय सांगितलं की इथं तुम्ही एंट्री घ्या. जेव्हा ह्याचा लो ब्रेक झाला ही कॅन्डल बनली आणि काय केलं, इथं लो ब्रेक केला आणि आपण एंट्री घेतली. आता टार्गेट ठेवायचं कसं? आपण टार्गेट ठेवणार 0.8% समजा इथं स्केल घ्यायची. समजा तुम्ही इथं कुठेतरी एंट्री घेतली. 0.8% कुठं होतोय पर्यंत टार्गेट ठेवायचं. तर एंट्री घेतोय तर मला 0.8% कुठं होतोय, तर हे कुठेतरी कंप्लीट होतंय. बरोबर. ज्यांना डेली ट्रेड करायचा आहे इंट्राडे साठी त्यांच्यासाठी. ज्यांना एकदमच सेफेस्ट ट्रेड करायचा आहे त्यांच्यासाठी बेस्ट सांगतो मी. समजा तुम्ही इथं एंट्री घेताय, ह्या कॅन्डलमध्ये एंट्री घेताय आणि तुम्हाला वाटतंय की फक्त ₹1000 कमवायचे. आपल्याला काही जास्त पैशांची गरज नाहीये. मला इन्व्हेस्टमेंट वरती फक्त 1000 किंवा ₹1200 ची गरज आहे. समजा इथं ऑप्शन मध्ये तुम्हाला घ्यायचं असेल, आता मार्केट खाली पडणार आहे ह्या स्ट्रॅटेजीनुसार, तर मग तुम्ही कोणता ऑप्शन विकत घेणार? सीई का पीई, म्हणजे कॉल ऑप्शन घेणार की पुट ऑप्शन? तर मार्केट खाली पडतंय तर आपण पुट ऑप्शन विकत घेणार. तर मग जर समजा इथं मार्केट किती कोणत्या प्राइसला आहे? उजव्या साईडला बघा ₹35,655 आता मार्केट आहे. तुम्ही 35,700 चा पीई विकत घ्या. ओके. आता त्या पीई ची किंमत समजा तुम्ही इथं एंट्री घेताना ₹300 आहे. तर ₹300 ला विकत घेतला की आपण लिमिट ऑर्डर टाकतो ना सेलसाठी, लिमिट ऑर्डर टाकून द्या ₹340 ची. तुमचं टार्गेट इझिली अचीव होईल. असं समजा की कसं होणार आहे? तर मी तुम्हाला म्हणलं की ₹300 ला आपण विकत घेणार. बरोबर. क्वांटिटी किती असते एका लॉटमध्ये? 25. आपण लॉट घेतोय एकच. बरोबर. आता आपली इन्व्हेस्टमेंट होती ₹7,500. आता तुम्ही समजा ₹350 ला तुमचा लॉट एक जो होता तुम्ही विकत घेतला तो विकला. एक तुमचा ₹1250 निव्वळ नफा झाला. मला लाईव्ह जर दाखवायचं झालं तर इथं बघा. पण कधी एंट्री घेणार होतो? या कॅन्डलमध्ये एंट्री घेणार होतो 8 जुलै 11:15ला. म्हणजे आपण इथं एंट्री घेणार होतो बरोबर ह्या कॅन्डलमध्ये. उजव्या साईडला बघा किंमत किती आहे? 583. त्याच्या फक्त एक कॅन्डलने आपल्याला जवळपास ₹50 वरती पॉइंट अचीव्ह करून दिले. ज्यांना सेफ ट्रेडिंग करायचे आहे त्यांच्यासाठी सांगतो. समजा आपला हे टेम्पलेट इथं मी अप्लाय करतो. गोल्डन क्रॉसओव्हर. आता इथं आपल्याला मार्केटने काय केलं? एंट्री दिली. मी समजा इथं एंट्री घेतली 566 किंवा ₹570 ला मी विकत घेतलं. आता मी 50 पॉईंटचं टार्गेट ठेवलं तर 570 प्लस 50 किती होतात? ₹620. ₹620 माझे अचीव्ह झाले का? दिले झाले. फक्त किती मिनिटात? 5 ते 10 मिनिटात माझे जवळपास 50 पॉईंट इझिली अचीव्ह झाले त्या स्ट्रॅटेजी. असं आपण बँक निफ्टीमध्ये इझिली टार्गेट अचीव्ह करू शकतो. आता समजा तुम्ही इथे ह्या क्रॉस ओव्हरला एंट्री मिस केली. आता मी म्हणतोय की तुम्ही इथं एंट्री मिस केली. आता मग सोडून द्यायचं नाही. इथं काय झालं? मार्केट खाली आला, डाऊनफॉल झाला. इथं बघा काय झालं? ही जी 9 EMA ची लाईन आहे ही रेजिस्टन्स सारखी ऍक्ट झाली. जेव्हा ह्या कॅन्डलचा परत लो ब्रेक झाला आपण इथं एंट्री घेऊ शकलो असतो. 1:15 वाजता परत ह्या कॅन्डलमध्ये एंट्री घेऊ असतो. त्याच्यामध्ये बघा 1:15 वाजता त्या कॅन्डलमध्ये एंट्री घेतली असते. 1:15 ला समजा मी हे पीई मध्येच ते परत ब्रेक झाल्यावर घेतले असते की ₹676. मी समजा ₹680 मध्ये एंट्री घेतली असते लिमिट ऑर्डर. त्याच्यामध्ये ₹50 ऍड करा. ते किती होतात? ₹730. ₹730 अचीव्ह होत आहेत का माझे? आरामशीर होऊन पण गेले. एकाच कॅन्डलनी फक्त 5 मिनिटात माझे
₹50 अचीव्ह करून दिले. किती मिनिटात? एकाच कॅन्डलमध्ये. ही स्ट्रॅटेजी आहे की नाही दमदार? तर ज्यांना परत खाली एंट्री करायची त्यांनी बघा, मार्केट पुन्हा खाली आलं. ते बघा काय झालं? रेजिस्टन्स भेटला की नाही? तीच लाईन रेजिस्टन्स सारखी ऍक्ट झाली. पण तुम्ही टाइम बघा, 15 वाजून 15 मिनिटं झालीत. म्हणजे 3 वाजून 15 मिनिटं ऑलरेडी झालेली आहेत. म्हणजे आपला जो काही इंट्राडेसाठीचा टाइम होता तो निघून गेलाय. पण तुम्ही काय करू शकले असते, की होल्डला ठेवू शकले असते. जोपर्यंत पुन्हा क्रॉसओव्हर होत नाही ना, म्हणजे ही ग्रीन लाईन त्या रेड आणि ब्ल्यू लाईनला असं क्रॉस करत नाही ना, तोपर्यंत आपण ही पोझिशन होल्ड करू शकतो. आहे की नाही चांगली स्ट्रॅटेजी इंट्राडेसाठी? आता तुम्हाला स्ट्रॅटेजी समजली असेल. आता ही तुम्ही म्हणला की फक्त नाही सर तुम्ही डाऊन ट्रेंडसाठी सांगितली. आता अप ट्रेंडसाठी सांगा. आता इथं बघा काय झालं, ह्या भागात बघा क्रॉसओव्हर ऑलरेडी होऊन गेला आणि तुम्हाला चान्स नाही भेटला. मार्केट काय झालं, डायरेक्ट गॅप अप ओपन. गॅप अप ओपन झाल्या आपण एंट्री करू शकलो असतो. मी म्हणेल की सकाळचे 10 वाजल्यापर्यंत आहे ना, मार्केटमध्ये एंटर होऊच नका. मार्केटला ऑब्झर्व्ह करा. जो स्टॉक मार्केटमध्ये जुना आहे त्याला प्रत्येकाला विचारा, तो कधीच मार्केटमध्ये 10 वाजता एंट्री करतच नाही. कारण का हे जे 10 वाजताचं जे मार्केट असतं ना, त्याच्यामध्ये कोण ट्रेड करतं? जे कंपनीत जात आहेत, ज्यांना टाइम भेटणार नाहीये, हे 10 वाजताच्या आधी मार्केटमध्ये एंट्री करतात आणि हे एक गॅम्बलिंगचा प्रकार असतो. इथं काही पण व्हॉल्यूम असतात, कसले पण ट्रेडर्स असतात. तिथं जे फक्त टाइमपाससाठी येतात ना, ते ट्रेडर असतात. ते तो 10 वाजता ट्रेडिंगच करायचे नाही. 10च्या नंतर 10:30च्या नंतर ना खरी ट्रेडिंग चालू होती. तर इथं बघा, मार्केट गॅप अप झालं. आपल्याला सिग्नल तर भेटलेलं आहे की मार्केट अप ट्रेंडमध्ये. मी काय केलं, गोल्डन क्रॉसओव्हरनी सांगितलं. इथं ग्रीन लाईननी ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनला ऑलरेडी कट करून चाललाय. आपला पॅटर्न बघायचा पहिला. ग्रीन, रेड, ब्लू म्हणजे काय? अप ट्रेंड. एक गोष्ट कन्फर्म झाली. आता इथं आपल्याला एंट्री भेटली नाही कारण का गॅप अप झाला. पहिली गोष्ट हे 10 वाजताच्या आतमधले कॅन्डल आहेत. मी एंट्री नाही घेतली. आता एंट्री घेणार. मार्केटला जाऊ दिलं. मार्केटने इथं हाय बनवला दिवसाचा. त्याचा काय दिवसाचा हाय होता तो बनवला. तर ना मार्केटने काय केलं, तर ही जी 9 EMA आहे त्याच्यावरती सपोर्ट घेतला. त्या कॅन्डलनी काय केलं, त्याचा हाय ब्रेक केला. अप साईडला जायला निघाला. आता मार्केट कितीला आहे? 35,332 ला आहे. तर मी 35,300चा कॉल ऑप्शन विकत घेऊ शकतो किंवा 35,200चा कॉल ऑप्शन विकत घेऊ. बरोबर? मार्केटवरती जाणार कॉल ऑप्शनच विकत घेणार ना. आता इथं बघा, आपण इथं एंट्री घेऊ शकलो असतो वापस, पण छोट्या टार्गेटसाठी. कारण का तर जो डेलीचा हाय बनलाय मार्केटमध्ये, जो सुरुवातीचा हाय बनतो तो रेजिस्टन्स सारखा ऍक्ट होत असतो. म्हणजे हा जो हाय आहे, हा ते हाय त्यांनी तयार केला 35,400च्या आसपास त्यांनी हाय तयार केला. आता आपण इथं एंट्री घेतली असती पण आपल्याला टार्गेट एवढंच ठेवावं लागलं असतं. हे इथं 10-20च पॉईंट आपल्याला काही भेटले असते. बरोबर? मी इथं ट्रेड नसता केला. मी काय केलं असतं, की ही लेवल ब्रेक होते का त्याची वाट बघितली असती. मार्केटनी जर काहीशी कॅन्डल बनवली असती, तर मी इथं एंट्री घेतली असती अपसाईडसाठी. पण इथं तसं झालंय का? नाही. ते जस्ट सपोर्ट घेतलाय, अपसाईडला जायचा प्रयत्न केला. ही जी लेवल होती, ही रेजिस्टन्स सारखी ऍक्ट झाली. मार्केट खाली जायला लागलं. आता खाली जाताना सुद्धा आपल्याला काय सांगितलेलं आहे, की ग्रीन लाईन, ब्ल्यू आणि रेड लाईनला खाली कट करत असेल आपण एंट्री. तर इथं बघा, आपल्याला ऍक्च्युअल एंट्री कुठे भेटते? त्या कॅन्डलमध्ये कुठेतरी एंट्री भेटते. कारण का क्रॉस ओव्हर आपला इथं होतोय ना, दिसतोय का? इथं आपला कुठेतरी क्रॉस ओव्हर पूर्ण होतोय आणि आपल्याला आपला पॅटर्न दिसतोय. ग्रीन लाईन, रेड लाईन, ब्ल्यू लाईन. मी इथं जेव्हा ह्याचा लो ब्रेक होईल तेव्हा एंट्री घेतली. तर इथं लो ब्रेक झाल्यावरती मला 50 पॉईंट आरामशीर भेटले असते. माझे ₹1250 आरामशीर आले असते. आता इथं बघू शकता की ह्याला काय म्हणतात. तर तुम्ही जर कॅन्डल बघताय, काय कोणती कॅन्डल आहे? एकदा नीट बघितलं तर ही आहे पिन बार कॅन्डल. त्याला काय म्हणतात? लोअर प्राइस रिजेक्शन. ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल अशीच नाही बनली. त्यांनी काय दाखवलंय की खाली जाण्यापासून त्याला रिजेक्शन भेटलंय. तो खाली अजून जाऊ शकत नाही. बरोबर? मग त्यांनी ही कॅन्डल अशी तयार केली. विक ही जी वात आहे त्याची काय सांगते? लोअर प्राइस रिजेक्शन. मी अजून खाली जाऊ शकत नाही. आपण इथं जेव्हा एंट्री घेतली तेव्हा आपण किमान टार्गेट इथं ठेवलं
इथपर्यंतचं टार्गेट ठेवू शकलो असतो. आरामशीर अचीव्ह झालं ते ह्या स्ट्रॅटेजीने. आता सपोज हा दुसरा दिवस ओपन झाला, ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अप ट्रेंड दिसला मार्केटमध्ये. इथं तुम्ही बघताय की ग्रीन आहे, रेड झाला. आपल्याला प्रॉपर सपोर्टवरनं एंट्री भेटली का? नाही. आपल्याला कधी पण मार्केटमध्ये 2 टाईपच्या एंट्री भेटतात. एक सपोर्ट रिव्हर्सल किंवा ब्रेकआउट. बस एवढ्या 2च मार्केटमध्ये आपल्याला एंट्री भेटतात. रिव्हर्सल किंवा सपोर्टिव्ह ट्रेड एकदम सेफेस्ट असतात. जसे की हे. ह्यांनी काय केलं? सपोर्ट घेतला आणि रिव्हर्स व्हायला लागले. जे ब्रेकआउट असतात की इथं ब्रेक झाला, त्याचा लो ब्रेक झाल्यानंतरनं आपण एंट्री घेत असतो. असे ट्रेड जरा रिस्की असतात. पण हे जे ट्रेड असतात, जे सपोर्ट घेऊन वरती जात असतात किंवा रेजिस्टन्स घेऊन खाली येत असतात, ते ट्रेड करायला इझी असतं. फायदेशीर तर कायमच असतं. इथं बघा, मार्केटनी अप ट्रेंड आहे ऑलरेडी सांगितलंय, बरोबर? मार्केटने काय केलं? थोडंसं साइडवेज कन्सॉलिडेशन केलं त्या फेजमध्ये आणि त्या रेड लाईनच्या इथनं छोटासा सपोर्ट घेतलाय. त्या लाईनपाशी सपोर्ट येऊन अपसाईडला जायला लागले. तर मी इथं कशी एंट्री घेऊ शकलो असतो? हे समजा हाय ब्रेक झाला म्हणून इथं एक एंट्री घेऊ शकलो असतो. इथं 35,400 किंवा 35,440च्या आसपास सुद्धा एक एंट्री घेऊ शकलो असतो. पण मी एक कन्फर्म एंट्री कधी घेतली असती माहिती का? जेव्हा हा दिवसाचा हाय ब्रेक झाला असता. हा जो हाय तयार केला दिवसानी, मार्केट ओपन झाले एक हाय आणि एक लो तयार करतो. म्हणजे लो कोणता तयार झाला? हा लो तयार झाला, एक हा हाय तयार झाला. तेव्हा मार्केटनी हाय तयार केलेला ब्रेक केला. 35,480 त्यांनी इथे ब्रेक केला ह्या कॅन्डलने. कन्फर्म एंट्री घेतली असती इथे. आणि समजा मला सेफ एंट्री घ्यायची होती तर मी 50 पॉईंटची टाकून दिली असती. चांगला प्रॉफिट भेटला. समजा 50 पॉईंट सुद्धा भेटले तरी ₹1250, 10,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवरती ₹1250 भेटताय. काय पाहिजे अजून? पण ज्यांना खरंच चांगला प्रॉफिट करायचा आहे, तर मी त्यांच्यासाठी सांगेल की हे बघा, असं समजा की तुम्ही एखादा स्टॉक ₹450 विकत घेताय. आपल्या ह्या गोल्डन क्रॉसओव्हरच्या स्ट्रॅटेजीनी आपण मार्केटमध्ये विकत घेतलं. बँक निफ्टीचा किंवा निफ्टीचा लॉट साईज किती आहे? बँक निफ्टीचा लॉट साईज आहे 25. आणि समजा तुम्ही 50 लॉट विकत घेताय. तुमची इन्व्हेस्टमेंट काय बनती? ₹5,62,500 ही तुमची इन्व्हेस्टमेंट बनती. आता समजा हाच स्टॉक बरोबर तुम्ही काय केला? फक्त ₹50च्या प्रॉफिटने विकला, म्हणजे ₹500 विकला. आपली लॉट साईज तेवढीच आणि आपले लॉट आपण घेतले होते 50. आपण काय केलं? 450ला विकत घेतला, ₹500 विकला. आपली इन्व्हेस्टमेंट बनती 6,25,000च्या आसपास. आता तुम्ही जर बघितलं की ह्यांच्यातला डिफरन्स किती आहे, तर तुम्ही जर हे तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधनं तुमचा जर प्रॉफिट मायनस केला तर जवळपास तो ₹62,500 बनतो. म्हणजे फक्त ₹50च्या पॉईंटवरती ₹62,500चा प्रॉफिट करताय. एवढी इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. तर तुम्हाला जर स्मॉल ट्रेड करायचा असेल, म्हणजे छोटा ट्रेड एकच लॉटनी करायचा असेल, तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही असं पण ट्रेड करू शकता. समजा तुमच्याकडे एकच लॉट आहे आणि तुम्ही तो तुम्हाला फक्त ₹500ला विकताय. आपली इन्व्हेस्टमेंट किती बनती? तर बघा, ₹12,500ला तुम्ही विकताय ट्रेड. तुमचा जवळपास ₹1,250 हा निव्वळ नफा झालाय फक्त 50 पॉईंटमध्ये. आता ह्या स्ट्रॅटेजीची ॲक्युरेसी वाढवायची कशी? आता तुम्हाला पॉईंट तर समजलं की कुठं विकत घ्यायचे, कुठं विकायचे. तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही कुठल्या पण स्टॉकवरती यूज करू शकता. ही काय फक्त निफ्टी आणि बँक निफ्टीवरच अप्लाय करायचे म्हणून असं काही नाही. असं नाही की आपण स्ट्रॅटेजी शिकतोय मग जुनं जे शिकलो होतं ते विसरून जायचं. नाही. पुढचं पाठ मागचं सपाट असलं काही नाही करायचं. आपल्याला आपला मेंदू सुद्धा चांगला वापरता आला तर जास्त पॉईंट भेटतील. आता समजा इथं कुणी हे डोक्यात ठेवलं की ते ब्रेकआउट सुद्धा भेटतोय. तर दिवसाचा हाय ब्रेक होतोय, म्हणजे आपला ट्रेंड लाईन ब्रेकआउट स्ट्रॅटेजी. ते ट्रेंड लाईन सुद्धा ब्रेक होतीये म्हणून आपण एंट्री घेतली असती. समजा इथे अजून काही वेगळं रिझन असतं. इथे काही दिसतंय का? इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर टाईप. बघा, भेटली. ते सुद्धा एक कन्फर्म एंट्री घेऊ शकले असते प्राइस ॲक्शन नुसार. म्हणजे जे काही आपण शिकलोय ते सुद्धा इथे त्याचा वापर करता आला पाहिजे. असं नको की पुढचं पाठच चाललंय, मागचं सपाट होत चाललंय. नाही, असं नाही करायचं.
इथे बघा ट्रेंड लाईन ब्रेक झाली, त्या गोल्डन क्रॉसओव्हरने सुद्धा क्रॉसओव्हर देते, कन्फर्म एंट्री घ्या. मग चांगले लॉट विकत घ्या, त्याच्यामधून तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल. नाही कोण म्हणतंय, आपल्याला नॉलेज भेटलंय ना, तर मग त्याचा नीट पुरेसा वापर करता आला पाहिजे. नुसतं ज्ञान घेऊन त्याला कुजवत नाही बसायचे, त्याला वापर करता आला पाहिजे. आपण जे काही शिकलोय ते इथं यूज करून बघायचे. आता एंट्री कुठं नाही करायची. आता मी जिथं सांगत होतो की मार्केट आपल्याला फेक एंट्री सुद्धा देतं. काही तुम्ही 10 ट्रेड घेतले ना, त्याच्यातले 8 ट्रेड हे प्रॉफिटमध्ये राहणार आणि 2 ट्रेड हे स्टॉप लॉस हिट करणार तुमचा. त्याचं रिझन असं बॅड दिवस, खराब दिवस असला ना असं होत राहणार. आता तुम्ही जर इथं बघितलं तर काय झालंय हे बघा, ते क्रॉस झाले पण त्यांनी इथं नंतर येऊन क्रॉस दिल्या. आपल्याला एंट्री भेटली का? ते एंट्री भेटली आणि जस्ट क्लिक देऊन मार्केट अपसाईडला गेलं. तर इथं रिझन काय असतं माझं तर घ्यायचं. आपली समजा इथे ट्रेंड लाईन अशी ड्रॉ केली असती, बरोबर? ब्रेकआउट मी वेट केला असता रिटेस्टसाठी, इथं गोल्डन क्रॉसवर होत मार्केट अपला गेलं. असे काही पॉइंट आपल्याला नेहमी भेटत राहणार आहे. इथं इथं जर तुम्ही बघितलं तर पिचमिड का आलं झालं. अशा वेळी आपण एंट्री घ्यायची का? नाही. उगाच झूम नाही करत बसायचं स्क्रीनला. आपल्याला नीटनेटकं हे लाईन कसे पॅटर्नमध्ये दिसतायत, तसं जर इथं दिसत नसेल तर एंट्री घ्यायची नाही. बळच ताणायचं नाही एखाद्या गोष्टीला. जर तिथले जर लाईन एकमेकांच्या जस्ट वरती आहेत, जसं इथं बघा हा एरिया. इथं काय झालंय, लाईन एकमेकांच्या असं थोडंसं जर झूम करून पाहिलं तर वाटतं की हा नाही आपल्याला एंट्री भेटली. एवढं पण नाही करायचं. आपल्याला जस्ट नॉर्मलला चार्टवरती ठेवायचे आणि बघायचे की आपल्याला क्लिअर लाईन दिसतायत का. असं जर आपल्याला जर मार्केटमध्ये अशा लाईनी एकमेकांवर दिसत असतील तर सोडून द्यायचं, मार्केट साईडवेज जाणार आहे त्याचं असं म्हणणं. आपल्याकडे भरपूर असे स्टॉक आहेत, बँक निफ्टी आहे, स्टॉक्स आहेत, ज्याच्यावरती आपण ही स्ट्रॅटेजी आरामशीर यूज करू शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो. कशाला आपल्याला उगाच झाडाची साल काढत इथं डिटेलमध्ये बघायचं की नाही रे इथं एंट्री आपण घेतलं पाहिजे होतं. नाही, गरज नाही. आपल्याला इथं इथं मी एंट्री घेतली नसती, कारण का मार्केट मला दिसतंय की इथं असंच जरा खाली वर जाते. एंट्री कुठं घेतली असती? इथं बघा. ग्रीन लाईन माझी, रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन मला क्लिअर दिसते. मी इथं एंट्री घेतली असती. मी इथं ही लाईन जेव्हा ब्रेक झाली, म्हणजे या कॅन्डलचा जेव्हा हाय ब्रेक झाला, मार्केट वरती गेलं. माझे 50 पॉईंट आरामशीर भेटले असला. पिव्होट पॉइंट्स आपण जस्ट एक सेटिंग बदलतो. पिव्होट पॉइंट मध्ये आलं ना की टाईप त्याचा फिबोनाची करा आणि त्याचा जो पिव्होट टाइम फ्रेम आहे तो डेली करा. हा आपल्याला एक चांगली एंट्री मिळवून देऊ शकतो. त्याचा फायदा काय की समजा मी इथं जुने हिस्टॉरिकल पिव्होट चालू करतो, ते तुम्हाला समजेल. काय होतं की जर पिव्होट पॉइंट एकदा ब्रेक होत असेल ना तर आपल्याला आणखी एक कन्फर्म एंट्री भेटते. समजा हे बघा काय झालं, मार्केट जात होतं आणि इथे एक पिव्होट पॉइंट सुद्धा होता, 9 EMA सुद्धा होता, जो रेजिस्टन्स सारखा ऍक्ट होता. आपण इथे एंट्री घेऊ शकलो असतो, पण टाइम संपला होता मार्केटचा म्हणून आपण एंट्री नाही घेतली. पण हे समजा दुपारच्या टाइम मध्ये होत असेल तर किती चांगलं. आता इथं बघा, आता हे खूपच गिचमिट काला झालाय म्हणून तुम्हाला समजत नसेल. इथं ही सेम एंट्री आहे आपली. मार्केट बघा इथं पिव्होट पॉइंट सुद्धा एक सपोर्ट सारखा ऍक्ट होत होता. 9 मुव्हिंग आपला 9 EMA सुद्धा इथंच आहे. का नाही एंट्री? एंट्री भेटले 50 पॉईंट. हातात आहे तर सोडायचं नाही. तर इथं मी एंट्री घेतली असती का? इथं दिसतोय का मला क्रॉसओव्हर होतानाचा पॅटर्न पूर्ण नीट का? नाही दिसत आहे. नाही घ्यायची एंट्री. इथं दिसतोय का? ग्रीन दिसतोय, रेड दिसतोय, ब्ल्यू दिसतोय. दिसतोय. हे एंट्री. गेलं मार्केटवरती. आता इथं तुम्हाला एंट्री नसेल भेटली. त्याला म्हणतात ट्रेंडी डे. एकदम ट्रेंडी झाला मार्केट. मार्केट वरती गेलं. समजा इथं कुठेतरी हे कुठेतरी समजा R4 असेल, हे पिव्होट पॉईंटचा रेजिस्टन्स 4. मार्केट असं सपोर्ट घेते. सपोर्ट घेतल्यावर घ्या ना एंट्री. गेलं मार्केटवरती. आपण ह्याच्यामध्ये आपले चार्ट पॅटर्न लावू शकतो. जे काही आपण ट्रेंड लाईन वगैरे शिकलो ते लावू शकतो. इथेच काहीसे छोटे मोठे लॉजिक लावून सिंपल गोष्टी ठेवून आपण ट्रेडिंग करू शकतो. लोक काय करतात, ट्रेडिंगला कॉम्प्लिकेटेड करतात, म्हणून प्रॉब्लेम होतो. आता इथे बघा काय झालं, आपल्याला इथे एंट्री ऑलरेडी भेटली असेल, कुठे क्रॉसओव्हर इथंच कुठेतरी झालंय आणि मार्केट वरती जात आहे. हे बघा काय झालं, ही
ही लाईन आहे पिव्होट पॉईंटची, ती सपोर्ट सारखी ऍक्ट झाली, पलटी दिली, थेट वरती गेला. मग असेच काही छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण ऑब्झर्व करून मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो. आज आपण 15 मिनिटच्या टाइम फ्रेम वरती एक नवीन स्ट्रॅटेजी बघणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण एक सुद्धा इंडिकेटरचा यूज नाही करणार आहोत, पण मार्केटमध्ये पैसे भरपूर कमावणार आहोत. ही स्ट्रॅटेजी अशी आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच करायची गरज नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला ना कोणतं इंडिकेटर वापरायचे, ना व्हॉल्यूम वापरायचे, काही नाही. फक्त बघायचंय, एंट्री घ्यायची आणि पैसे बुक करायचे, बस संपला विषय. आज आपण पाहणार आहोत 15 मिनिट ब्रेकआउट स्ट्रॅटेजी. 15 मिनिट ब्रेकआउट स्ट्रॅटेजी म्हणजे काय की आपण ह्याच्यामध्ये 15 मिनिटचे कॅन्डलचे हाय लो मार्क करणार आणि ज्या साईडला तो ब्रेकआउट देईल त्या साईडला आपण एंट्री घेणार. ही स्ट्रॅटेजी मला पर्सनली खूप आवडती, कारण का ही स्ट्रॅटेजी नेहमी आपल्याला प्रॉफिटच कमवून देते. आता ह्या स्ट्रॅटेजीमध्ये स्टॉक सिलेक्शन कधी करायचं, कसं करायचं, ह्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. आता पाहूयात की नक्की स्ट्रॅटेजी तरी काय आहे. आता पाहूयात की ही स्ट्रॅटेजी यूज कशी करायची. आपण टाइम फ्रेम यूज करणार 15 मिनिटचा. त्याच्यामध्ये आपण काय करणार की ही एक 9:15 वाजता कॅन्डल तयार होती. मार्केट ओपन झाल्या जी कॅन्डल तयार होईल 9:30 पर्यंतची, त्याचा हाय आणि त्याचा लो आपण मार्क करणार. त्या कॅन्डलचा इथे कुठेतरी लो तयार होतो आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती येणार. आपल्याला माहिती आहे की 3-5 मिनिटाच्या कॅन्डल मिळून एक 15 मिनिटची कॅन्डल तयार होती. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जी कॅन्डल ह्या रेंजला ब्रेकआउट देईल, एकतर वरती किंवा खाली. आता ह्या केसमध्ये इथे खाली ह्यांनी ब्रेकआउट दिलाय आणि क्लोजिंग पण दिली, म्हणजे हा एक कन्फर्म सिग्नल आहे की आपण इथे शॉर्ट सेल करू शकतो. शॉर्ट सेल केल्यानंतर ना काही विचार नाही करायचा, इथे त्यांनी ब्रेकआउट दिला, एंट्री घ्या. 0.8%चं टार्गेट तुमचं इझिली अचीव्ह होऊन जाईल. या केसमध्ये समजा इझिली आपलं अचीव्ह पण होऊन गेलं दिवसभराच्या टाइम मध्ये. जवळपास 11:15 ते 11:30च्या दरम्यान पर्यंत आपलं टार्गेट अचीव्ह करून दिलेलं आहे. आपण जर बघितलंच तर बघा, आपली एंट्री असती इथे कुठेतरी. 0.8% ते 1% अचीव्ह होते का? होतंय. आता समजा मी दुसरा स्टॉक घेतो, मी समजा हिरो मोटो कॉप घेतो. सेम 15 मिनिटचा टाइम फ्रेम वरती या. आता मी इथं आलो 15 मिनिटच्या टाइम फ्रेम वरती. मी त्याचा इथे हाय मार्क केला, लो मार्क केला, आणि कुठे ब्रेकआउट दिला. आता इथं ब्रेकआउट इथं दिलाय, आपण एंट्री घेतली असती आणि आपलं छोटंसं टार्गेट इथं अचीव्ह झालं असतं. ठीक आहे, या दिवशी नाही अप्लाय झाली. चला दुसऱ्या दिवशी बघूयात काय झालं. इथे मी त्याचा हाय मार्क केला आणि इथे परत त्याचा लो मार्क केला. हा दुसरा दिवस आहे, 20 जुलै 9:15 वाजता. आता ब्रेकआउट कुठे भेटला? 5 मिनिटच्या टाइम फ्रेम वरती बघू. ह्या कॅन्डलनी ब्रेक दिला इथे. घ्या एंट्री. 0.8% अचीव्ह झालं का? आरामशीर, त्याच्यापेक्षा जास्त झालं. समजा तुमचा काल इथे कुठेतरी स्टॉप लॉस हिट झाला असता, दुसऱ्या दिवशी तो तुमचा रिकव्हर झाला. दुसरा स्टॉक घेऊया कोणता तरी, समजा गेल घेऊया. आता 15 मिनिट्स कुठे येतात? तर इथे येतात. समजा ही माझी 15 मिनिटची कॅन्डल आणि त्याचा हाय इथे, लो इथे. ओके, ब्रेकआउट कुठे भेटला? ह्या कॅन्डलच्या इथं कुठेतरी भेटला. समजा मी 5 मिनिट्स वर आलो, इथे माझी कुठेतरी एंट्री झाली असती ह्या भागात. 0.8% होतंय का अचीव्ह? झालं. 1%च्या आसपास झालेलंच आहे, म्हणजे 0.8% आपलं इझिली अचीव्ह झालं. म्हणजे ही स्ट्रॅटेजी काम करतीये, बरोबर. आता ही स्ट्रॅटेजी चूज करताना आणखी एक क्रायटेरिया आहे जो आपण लक्षात ठेवला पाहिजे. आपण जी 15 मिनिटची रेंज बनवतोय, म्हणजे आपण हा हाय आणि हा जो लो तयार करतोय, ह्याच्यातलं जे मेजरमेंट आहे असं काढताना हे 1% पेक्षा जास्त नसलं पाहिजे. कारण काय होतं की आपण एंट्री इथं घेत असतो, बरोबर. एंट्री इथं घेणार असतो, आपला स्टॉप लॉस ह्या एरियाच्या वरती कुठेतरी राहणार आहे, म्हणजे ही जी रेंज आहे ह्याच्या इथे कुठेतरी राहणार आहे. मग आपला स्टॉप लॉस म्हणजे आपली रिस्क वाढते. म्हणून ही कधी पण 1%च्या जास्त नसली पाहिजे. हे 0.5% असेल डिस्टन्स तरी चालेल,
म्हणजे 1% आतमधलं असलं पाहिजे. समजा ही रेंज मी तयार केली, त्याच्यानंतर ना हे 1% आत असलं पाहिजे. आता आपल्या केसमध्ये 2.06% आहे, मग आपण हा स्टॉक घ्यायचा का? नाही घ्यायचा. अवॉइड करा. ठीक आहे ना, कशाला रिस्क घ्यायची. आता मी स्टॉक सिलेक्शन सांगणार आहे परफेक्ट, की जिथं आपल्याला पैसाच बनणार आहे. पहिली कन्सेप्ट समजून घ्या. आता समजा आपल्या एसबीआयच्या उदाहरणात बघूया. हे बघा, आता मी इथं 15 मिनिटची रेंज मार्क करतो. आता ही 15 मिनिटची रेंज आहे. त्याच्यामध्ये समजा मी इथं एंट्री घेतली असती, आता माझा स्टॉप लॉस इथं आहे, तर तो हिट झाला असता. आणि आपण जर डिस्टन्स मेजरमेंट केलं तर बघा, ते 2%च्या वरती जाते. मग हा स्टॉक आपण घ्यायला पाहिजे होता का? नाही. अवॉइड करायला पाहिजे होता ना. मग आपण तो अवॉइड केला. याचं डिस्टन्स जर इथं कुठं 0.78% असतं तर इझिली घेतला असतं. आता इथे बघा, ह्या केसमध्ये आता मी ह्या ड्रॉइंगचं रिमूव्ह करतोय. आता ही जी कॅन्डल आहे जिथं आपण एंट्री घेतली, ही वाली, त्याच्यातलं डिस्टन्स किती आहे? 0.62% आहे. आपल्या क्रायटेरियामध्ये मॅच होते का? होते. घ्या एंट्री. मग जेव्हा तो त्याची रेंज ब्रेक देईल, एंट्री घ्या, पैसा बनेल. आता सर्वात महत्वाचं की स्टॉक सिलेक्ट कसे करायचे. गुगलवरती या, ओपन हाय, ओपन लो एवढं सर्च करा. आणि ही जी येते ना pivotTrading.co.in, ह्याच्या फर्स्ट लिंकवर क्लिक करा. आणि तुम्हाला 9:30 वाजता इथे एक वॉच लिस्ट ऑलरेडी तयार मिळेल. आपल्याला काही नाही करायचं, ही लिस्ट उचलायची आहे आणि आपल्या क्रायटेरियामध्ये जिथं मॅच होईल तिथं आपण तो स्टॉक सिलेक्ट करायचा. जसं की आज 9:30 वाजता बघूयात की काय हाल झाला. समजा मी त्याचा इथं हाय मार्क केला, हा हाय, हा लो, बरोबर. आता हा 1%च्या आसपास बसतोय का? 1%च्या, हो, 1.3% असं काहीतरी बसतोय. पण आपल्याला काय पाहिजे? 1%च्या आत आणि 1% असेल ते चालेल, पण 1% पेक्षा जास्त नसला पाहिजे. इथे काय झालं? आपण 5 मिनिटाच्या चार्टवरती बघूयात. इथे बघा, कन्फर्म ब्रेक आउट दिलाय. मी इथे एंट्री घेतली असती, 0.8% आरामशीर अचीव झालं सुद्धा. किती वेळात? एक 10 ते 15 मिनिटात अचीव झालं. आता दुसरा स्टॉक कोणता? डॉक्टर रेड्डी. समजा डॉक्टर रेड्डीज लॅब. इथे पण बघा काय झालं. आज 9:30 वाजता ही आपला लो तयार झालेला, हे आपला हाय तयार झालेला. कुठल्या साईडला ब्रेकआउट झालाय? डाऊन साईडला. स्टॉप लॉस आपला इथे कुठेतरी. आपली एंट्री इथे शॉर्ट सेल साठी, म्हणजे समजा 5 मिनिटाच्या चार्ट वरती बघूयात की इथे एंट्री भेटली असती. इथे कुठेतरी एंट्री, समजा माझी एंट्री तिथे झाली असती. 0.8% झाला ना. काय पाहिजे अजून? इझिली 0.8%. अजून कोणता स्टॉक इथे रेडर मध्ये दाखवतोय? हिंदुस्तान युनिलिव्हर. चला, 15 मिनिटचा चार्ट. ओके, आज मी हा घेतलेला बहुतेक. इथे हाय इथे, बरोबर, आणि लो इथे. ब्रेकआउट कुठे दिला? 5 मिनिटाच्या चार्ट वरती बघायचं ब्रेकआउट कुठे देतोय. इथे ब्रेकआउट, एंट्री घेतली असती. इथे एंट्री या कॅन्डल मध्ये 0.8% अचीव होतोय का दिवसभरात? झाला आरामशीर. 1% पर्यंत तर दिला. एसबीआय आपण चेक केलाच, होतोय अचीव. अल्ट्राटेक सिमेंट आहे हा. चला तो पण चेक करू. $15 मिनिटचा टाइम फ्रेम. ही फ्री गोष्ट आहे आणि मला वाटतं की ही प्रत्येकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आता हा इथे दिवस आहे कुठतरी, इथे स्टार्ट झाला हाय. ओके, आता हा स्टॉक मी घेणार का? त्याच्यातलं डिस्टन्स किती भरते? 1.5 ते 2% भरते. घेणार का मी हा स्टॉक? नाही घ्यायचा का? 1% पेक्षा जास्त डिस्टन्स भरते. सिंपल, अवॉइड द स्टॉक. म्हणजे स्टॉक सोडून द्या, गरज नाहीये. मला सांगा, तुम्हाला 6 स्टॉक मध्ये 5 स्टॉक मध्ये प्रॉफिट झाला, कशाला उगाच गोष्टी ताणायच्यात ना? त्यापेक्षा सोडून द्यायचं. जर आपल्याला 1% मधलं डिस्टन्स भेटत असेल तर स्टॉक घ्या, नसेल भेटत तर सोडून द्या. ही एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे जी आपण बँक निफ्टीवर सुद्धा
अप्लाय करू शकतो. जसं की आज मी ही अप्लाय केली इथे. हे बघा 15 मिनिटचा टाइम फ्रेम, हाय लो मार्क केला, लो ब्रेक झाला, मी एंट्री घेतली, माझं 0.8% अचीव झालं होतं. बघा एक्झॅक्ट 0.8% माझं अचीव झालंय. तर अशी ही एक ब्रेकआउट स्ट्रॅटेजी आहे जी तुम्ही सुद्धा यूज करू शकता. तुम्ही सुद्धा चांगले पैसे कमवू शकता. स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवणं अवघड नाहीये. फक्त गोष्टी कॉम्प्लिकेटेड करून आपण पैसे वेस्ट करत राहतो. त्याच्यापेक्षा सिंपल गोष्टी यूज करा आणि प्रॉफिटमध्ये राहा.